भक्ती प्रेम सुख नेनवे आनिका, भक्ती प्रेम सुख नेनवे आनिका, पंडित वाचका ज्ञानी असे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, परी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, परी भक्ती सुख दुर्लभ त्या. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा, गोपाल देवा, निवृत्ती उदारा, गोपाल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. भक्ती प्रेम सुख नेनवे आनिका, भक्ती प्रेम सुख नेनवे आनिका, पंडिता वाचका ज्ञानी असी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, परी भक्ती सुख दुर्लभ त्या. थोडा कमी करावा बस, अजूनही थोडा कमी करायचा. विठ्ठला विठ्ठला समर्थ सद्गुरु महान संत, आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारे गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या औचित्यानं संपन्न होत असणारा हा आपला धानोरा फरशी या गावामधला कार्यक्रम याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये आपण साजरा करत आहात. कशासाठी कार्यक्रम आहे, कोण आयोजित करतोय हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त वेळ न घालता साधू संतांचा उत्सव होतो, साधू संतांचं पूजन होते, साधू संतांना प्रेम केलं जाते. असं त्यांच्या जीवनामध्ये काय विशेष आहे, स्पेशालिटी काय आहे. आजचा अभंग फार वेगळा आहे, फार वेगळा आहे. कदाचित तुम्ही नसेल ऐकलेला असाच आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी एक फार मोठा मुद्दा मांडलेला आहे. असा शोधता येणार नाही तिच्यात. आज जगामध्ये जी अशांतता आहे, आज जगामध्ये जे असमाधान आहे, आज जगामध्ये जो द्वेष वाढतोय, आज जगामध्ये जो वैरभाव निर्माण होतोय, आज आमच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा राहिला नाही, आज आमच्या अंतःकरणामध्ये आपुलकी राहिली नाही. याचं कारण काय आहे? त्याचं एक कारण आहे, तो शब्द फार लक्षात ठेवा या कीर्तनातला, प्रतिस्पर्धा. प्रतिस्पर्धा. आणि हे आम्हाला जगू देत नाही. बरोबर,
बरं, स्पर्धा कोणी कोणासोबत करावी हो? घरच्या घरी स्पर्धा आहे. घरच्या घरी ती इतकी स्पर्धा आहे का बायकोला वाटते नवऱ्यानं माझं ऐकलं पाहिजे, नवऱ्याला वाटते बायकोनं माझं ऐकलं पाहिजे. दोघांच्या याच्यासाठी भांडणं आहे. दोघांना मिळून वाटते पोरानं आमचं ऐकलं पाहिजे. जेव्हा तुमच्यात ताकद होते तेव्हा पोरं तुमचं ऐकतात, आणि तुमची ताकद कमी होत गेली का तुम्हाला पोराचं ऐकावं लागते. प्रत्येक जण प्रत्येकावर वजन टाकण्याकरता जीवन जगतोय. तुम्ही पहा, सगळं एकदम बारीक विचार करून पहा. आणि मोजके लोक आहात. या 4-5 दिवसातले सगळ्यात कमी संख्येतले लोक या गावात भेटले. म्हणून नीट ऐका, शांत ऐका, मस्त आनंद वाटेल तुम्हाला. फार महत्वाचा मुद्दा आहे. का आमच्या जीवनात सुख नाही, का आमच्या जीवनामध्ये समाधान नाही, का आमच्या जीवनामध्ये शांती नाही. मी पप्पू कॉलेजला होतो. कॉलेजला असताना आमच्यासोबत एक मुलगी होती शिकायला. समाजशास्त्राचा लेक्चर चालू होतं आणि तिनं समाजशास्त्राच्या शिक्षकापुढं एक मुद्दा मांडला. कोणता मुद्दा होता माहित आहे? म्हणजे मंगळसूत्र बायानंच का घालावं, माणसानं का नाही घालावं. काय उत्तर द्यावं शिक्षकानं? शिक्षकाने एकच उत्तर दिलं, म्हणे आई हा प्रश्न, बाई हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा तुझ्या मायला जाऊन विचार, तुझ्या आईला जाऊन विचार हा प्रश्न. बरं, आम्ही भेद दूर करण्याचा प्रयत्न करून राहिलो, पण मला सांगा, स्त्री आणि पुरुष हा भेद दूर होणार आहे का? तुम्ही कॉम्पिटिशन कोणासाठी सोबत करता? एक बाई मला म्हणाली, महाराज मी स्त्री मुक्तीचं काम करते. स्त्री मुक्तीचं. तर म्हणलं, मुक्ती कोणापासून पाहिजे तुला? नवऱ्यापासून? विठ्ठल माझ्या बोलण्याला थोडं हलकं नका समजू बरं, हे फार महत्वाचं आहे. जुन्या काळामध्ये एक शब्द वापरला जात होता, घरदार. एक शब्द वापरला जात होता, घरदार. त्याच्यामध्ये काय होतं, दार बायको सांभाळते म्हणून बाजूचं जे आहे घर बायको सांभाळते, म्हणून दार जे आहे ते माणूस सांभाळत होता. आज भांडणं कशासाठी आहे? मी कमी नाही तुमच्यापेक्षा. स्त्री पुरुष समानता हा मुद्दा जो मांडला जाते, तुम्ही तुमच्यात ताकद नाही मला असं म्हणायचं नाही बरं. मला मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडायचा आहे, तुम्ही तो कळून घ्या. त्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था सशक्त होती. त्याचं कारण काय होतं? कुटुंब व्यवस्था सशक्त होती, कामाची विभागणी व्यवस्थित केलेली होती. विठ्ठला सगळीकडे जे आहे ना, स्पर्धा केली जाते. कोणतंही क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असो, त्या स्पर्धेमुळे आमच्या जीवनामध्ये रस लागला नाही. मी त्या दिवशी एक हिंदू संमेलनाच्या निमित्तानं यवतमाळला एका घरी बसलो होतो. हे काकाही होते आमच्यासोबत. मोठा माणूस होता. तो म्हणाला, मी MBA मध्ये आहे, माझं सगळं झालंय. माझी पत्नी शिकलेली आहे, पण मी तिला नोकरी नाही करू दिली. म्हटलं, का नाही करू दिली? तिच्यामध्ये टॅलेंट होते, तुम्ही तिला नोकरी का नाही करू दिली? ते म्हणे, महाराज नोकरी का केली जाते? भौतिक सुविधा उभ्या करण्याकरता आम्ही नोकरी करतो. आणि मला जर 1.5-2 लाख रुपये पगार आहे, तर माझी अशी अपेक्षा आहे की माझ्या पत्नीनं माझे लेकरं जे आहेत ना, त्यांच्यावर संस्कार करावे. मीही जर नोकरी करू लागलो आणि तीही नोकरी करू लागली, तर आम्ही ज्यांच्यासाठी संपत्ती उभी करून ठेवणार आहे, त्या संततीला वळण कोणी लावायचं? त्याला वळण कोणी लावायचं? आणि आमचं काय आहे? आमचा पोरगा जर इंजिनियर झालेला असेल तर आम्हाला कमी शिकलेली पोरगी करायची नाही, आमचं स्टेटस कमी होते म्हणतात.
स्टेटस कमी होण्याच्या नादामध्ये मुलाला सांभाळणारी आई जी आहे ना, ती आई निघत चालली. आज वृद्धाश्रम वाढून राहिले, याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे, जिव्हाळा जो आहे, सगळे संबंध जे आहेत ना ते स्वार्थावर आधारित झाले महाराज. हिंदी भाषिकामध्ये एक फार मोठी एक संकल्पना आहे. त्यांच्या याच्यामध्ये अंत्ययात्रा निघाल्यानंतर त्या मृतात्म्याला खांद्या देण्याकरता फार मान आहे त्यांच्यामध्ये. मला हसू येते कधी कधी. आणि माणूस मयत झाल्यानंतर कितीही धावपळ करत करत जाते, पण तो मरणारा माणूस जो आहे ना, तो जेव्हा जिवंत असताना तो अडचणीत होता, तेव्हा मात्र आम्ही धावपळ करत नाही त्याच्यासाठी. आम्ही धावपळ करत नाही. तुम्हाला खांद्यावर घेण्याकरता माणसं तेव्हाच तयार आहे जेव्हा तुम्ही मराल. तसे माणसं तुम्हाला खांद्यावर घ्यायला तयार नाही, तसे तर दाबायला तयार आहे. म्हणजे लोकांनी आपल्याला खांद्यावर घ्यावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता एकच पर्याय, मरावं लागते. विठ्ठल विठ्ठल. हे हसण्यासाठी नाही सांगतोय बरं, ही खरी गोष्ट आहे. मेलेल्या माणसाला खांदा देणं हे आम्हाला पुण्य वाटते, पण जिवंत माणसाला आधार न देणं याच्यामध्ये आम्हाला लाज वाटत नाही. मेलेल्या माणसाला खांदा देणं याच्यामध्ये आम्हाला पुण्य वाटते, जिवंत माणसाला काय दिलं पाहिजे. आज सप्ते कशासाठी आहे? मंदिरं कशासाठी बांधली जातात? समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं मंदिर तुम्ही बांधून गजानन महाराजांचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आमचा फायदा आहे. आज आम्हाला समाज जोडायचा आहे, आणि समाज जोडायचा आहे, राष्ट्र जोडायचं आहे, आम्हाला हा देश बळकट करायचा आहे. आणि पण आम्ही चुकीच्या गोष्टीला व्हॅल्यू देतो. इतर बाकीच्या गोष्टीला व्हॅल्यू दिल्यापेक्षा स्वतःच्या शरीरावर तर विचार करा थोडा. तोही आम्ही करत नाही. विज्ञानाचे विद्यार्थी असेल तर त्यांच्या लक्षात येईल, अरे आपल्या या शरीराची काय सुंदर रचना केलेली आहे बघा, पण ते शरीर आमच्यापाशी आहे, पण आम्हाला त्याची किंमत नाही. आम्ही स्पर्धा कोणासोबत करतो, आणि या स्पर्धा करण्याच्या नादामध्ये हे जे अमूल्य आहे त्याची आम्ही हेळसांड करतो, आम्ही त्याचा अपराध करतो. या शरीरामध्ये रक्त जे आहे ना, साधारण 5.5 लिटर ते 5.700 इतकं रक्त प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते. आणि ते रक्त फक्त एका जागेवर बसत नाही, ते रक्त 72,000 धमन्यामध्ये फिरते. विज्ञानानं सांगितलेलं आहे की रक्त एका दिवसामध्ये 1,92,000 किलोमीटरचा प्रवास करते शरीरामध्ये. 1,92,000 किलोमीटरचा. आणि एक राऊंड पूर्ण करण्याकरता फक्त 20 सेकंद लागतात. एक राऊंड पूर्ण शरीराच्या याचा करण्याकरता त्याला फक्त 20 सेकंद लागतात. आज आमचं हृदय जे आहे ते हृदय एका दिवसामध्ये 1,00,000 वेळा धडकते. ते जर 72चा प्लस पकडला ना तर 1,00,000 वेळा ते हृदय धडधडते. ते हृदय धडधडते म्हणून आपण धडधडून राहिलो. मग इतकं सगळं इतकी व्यवस्था कोणी केली हो? इतकी व्यवस्था कोणी केली? आणि इतकी व्यवस्था ज्यानं केली आम्ही त्याचे उपकार मानत नाही. काही औलादी तर अशा होत्या का ते म्हणतात आम्ही याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. ती औलाद म्हणजे हिरण्यकश्यपूची. मला देव म्हणा, मी हिरण्यकश्यपू म्हटलो, मेला नाही बरं ते, जरी आम्ही खूप वेळा मारला भागवतात. विठ्ठल विठ्ठल. किती कमी विचाराचे असतो. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आता साधं उदाहरण, उत्तर द्या बरं मला. तुम्ही रस्त्यानं चालले आणि रस्त्यानं जात असताना 2 मूर्त्या तुम्हाला पडलेल्या दिसल्या. एक मूर्ती रामाची आहे आणि एक मूर्ती रावणाची आहे. एक मूर्ती रामाची आहे आणि एक मूर्ती रावणाची आहे. तुम्ही कोणाची मूर्ती उचलाल?
पक्क. आता समोरचं उत्तर बरोबर दे जा बरं. आणि तुम्ही बरोबर पाहिलं दोन्ही मूर्त्या, तर त्याच्यामधली जी रावणाची मूर्ती होती ती सोन्याची होती, आणि रामाची मूर्ती जी होती ना ती पितळीची होती. आता तुम्ही कोणती उचलाल? ठीक आहे, लहान लेकरं खरे बोलतात. मी कोणावर शंका घेतोय असं समजू नका बरं. पहिले जेव्हा आम्हाला मूर्ती पाहिली तेव्हा आम्ही राम आणि रावण पाहिलं, पण जेव्हा मूर्तीतलं पाहिलं तेव्हा आम्ही राम आणि रावण नाही पाहिलं, तो धातू कोणता मूल्यवान आहे हे पाहिलं. तिथं राम रावणाला किंमत नाही ठेवली आम्ही. आमचं नेमकं हेच चालू आहे. आमचं नेमकं हेच चालू आहे. आम्ही कीर्तनाला महत्व देतो. कीर्तनाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये चांगले भाव आहेत, पण कीर्तन आहे कशासाठी? कशासाठी आहे? खरं सांगू, कीर्तन कशासाठी आहे? कीर्तन पुण्यासाठी नाही. कीर्तन परमार्थ म्हणून तुम्ही करता, मोठ्यांनी केलं आपणही केलं पाहिजे याच्यासाठी नाही. कीर्तनानं फक्त एकच काम झालं पाहिजे जे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये झालं. आम्ही प्रमाण दिलं, हे प्रमाण योग्य आहे. होय अंग, पण ही लय मोठी गोष्ट आहे. इतकी साधी नाही आहे ते. आम्हाला कीर्तनात बसल्या बसल्या हे आला का, ते उठला का, ते गेला का, याच्यावरच तर लक्ष असते आमचं. म्हणून हे आमचे नाही. मला तुकोबारांचा मुद्दा मांडायचा. माझ्या दृष्टीनं तरी मला जर तुम्ही अधिकार दिलाय, एवढ्या वर्षापासून तुम्ही बोलवता, तर कशासाठी कीर्तन आहे? आणि माझ्या मनाचंच आहे असं नाही. ज्यांच्या गाथेपासून आम्ही शिकलो ते तुकोबाराय सुद्धा सांगतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. माझी तर अपेक्षा आहे कीर्तनानं आमच्या जीवनामध्ये सुद्धा हे व्हावं. मी जर कीर्तन करतोय, माझ्या जीवनामध्ये हे व्हावं, होतंय की नाही हे पाहावं मी. तुम्ही जर ऐकताय, आणि हीच मोठी अडचण आहे. मग अशुद्धी कोणती आहे? सगळ्यात मोठी अशुद्धी आहे प्रतिस्पर्धा. सगळ्यात मोठी. मी कीर्तनात सुखी असलो पाहिजे, पण माझ्या अंतःकरणामध्ये ते सुख का नाही? कारण की माझ्यापेक्षा कोणीतरी मोठा कीर्तनकार जो असेल तर तो का मोठा, मी का लहान, याच्यामुळे मी दुःखी आहे. एखादा गायक आहे, त्याच्यापाशी कला आहे, पण तो गायक सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याला देवानं कला दिली ना, आम्ही त्या कलेचा आनंद घेत नाही. त्याच्यापेक्षा दुसऱ्यापाशी जे जास्त आहे ना, मी तसा का नाही झालो? बरं, तसं होण्यासाठी कष्ट करणं.
तसं होण्यासाठी कष्ट कर, त्याला कष्ट नाही करायचे. मी हे अनुभवानं सांगतोय बरं, या याच्यातलं का सांगतोय, आता आम्ही त्याच्यात आहोत म्हणून सांगतोय. मी इथे एक सावरगाव काळे गाव आहे, तुकाराम बेजीचा सप्ताह असते तिथं. मी त्या गावाला कीर्तनाला जात होतो पहिले, जेव्हा मी टू व्हीलरनं फिरायचो ना तेव्हाही जात होतो, आणि आताही कधी कधी जातो, पण जुळत नाही आता त्यांना तारीख देणं. तरी ते कधी कधी मागतातच, त्या आवडीनं मागतात. आणि मग मी तिथे गेलो. पहिले जेव्हा मी गाडीनं जायचो तर मी माझं कीर्तन झालं, मी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी ज्यांचं कीर्तन होतं ते तिथंच थांबले जिथं आमचा मुक्काम होता. काळे पाटील होते, दिलीप पाटील, त्यांच्याचकडे मी थांबायचो. ते जे आले होते ते तिथंच थांबले. त्याच्यासोबत एक जण दुसरा होता, वृंदावनाहून आला होता, आणि तोही होता. कीर्तन करून आले, आणि आल्यानंतर काल कोणाच कीर्तन होतं, त्यांनी सांगितलं बडे म्हणे. बरं, त्याला काय येते, कुठे शिकला ते, काळा शेला घेते काय, मोरारी बापू समजते स्वतःला. हे चालू केलं त्यांनी, हे सगळं चालू झालं. दोघंही सांगे, म्हणे एक म्हणे मी इथं शिकलो, मी आळंदीला कीर्तनकार होतो, मी आळंदीला शिकलो. दुसरे म्हणे मी वृंदावनला शिकलो. तो जो बिचारा शेतकरी माणूस होता दिलीप पाटील, तो म्हणाला महाराज क्षमा करा, पण विशाल महाराज बरेच वर्षापासून आमच्या इथे कीर्तनाला येतात, कीर्तन करतात, रात्री झोपतात, सकाळी उठून निघून जातात, पण त्यांनी आम्हाला कधीच विचारलं नाही का काल कोणाचं होतं, उद्या कोणाचं आहे, त्याचं काऊन घेतलं, माझं मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. तर ते म्हणे तुम्ही म्हणता म्हणे ते कुठंच नाही शिकले, पण त्यांनी असं केलं नाही. तुम्ही वृंदावन वगैरे काशी मथुरा सगळे नावं सांगता, तुम्ही का असे करता. त्या माणसाचा अपमान नाही झाला, त्या माणसानं ज्या तीर्थाचं नाव घेतलं ना त्या तीर्थाचा सुद्धा त्यानं अपमान केला. ही अशुद्धी त्याच्यामध्ये आली. कशामुळे आली, प्रतिस्पर्धा करण्यामुळे. मग जेवत असताना आमचे संजीव भाऊ म्हणाले की आम्ही दुधगावला कीर्तनाला जात होतो, तो विशाल महाराज खूप लहान होते. मी आताही लहानच आहे, जरी नाव विशाल बडे असलं तरी मी मोठं नाही समजत स्वतःला, मी लहानच आहे. पण त्यांनी एक शब्द वापरला, म्हणलं लहानच आहे. त्याने म्हणे नाही, तुम्ही लवकर प्रगती केली. माणूस लवकर प्रगती कधी करतो माहित आहे, जेव्हा तो दुसऱ्यावर जळत नाही. एक वाक्य बोलू, माणसाचा कपडा मळका असला तर चालेल, कलेजा मळका नसला पाहिजे. कपडा मळका असेल तर काही फरक पडत नाही, आमचं अंतःकरण हे मळकं नसलं पाहिजे. आणि आमचं अंतःकरण मळकं का होते, दुसऱ्याचं सुख आम्हाला पाहावं जातं. आणि संत का सुखी आहेत, त्यांना स्वतःचं दुःख जरी झालं तर त्याचं त्यांना काही वाटत नाही, पण इतरांच्या सुखानं सुखी होणारे संत आहेत. तुका म्हणे सुख परमी शास्त्रातले आहोत, आम्ही भक्ती मार्गातले आहोत. मग भक्ती म्हणजे नेमकं काय आहे, त्या भक्तीची व्याख्या तुकोबाराय करतात. भक्ती ते नमन म्हणजे विनम्रता, नमन म्हणजे विनम्रता. आणि विनम्रता हा परमार्थाचा दागिना आहे, दागिना. आणि तुकोबाराय ज्ञानोबाराय सुद्धा व्याख्या करतात त्या भक्तीची. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणू माझा. सगळ्यात मध्ये देव आहे. आणि या शास्त्राची, या वेदांताची, या सनातन परंपरेची परंपरा फार श्रेष्ठ आहे. म्हणून विषारी असणारा साप, तो साप सुद्धा आमच्या दृष्टीनं तुका म्हणे सर्प विंचू नारायण, तो सुद्धा देव आहे. आम्हाला सापात सुद्धा देव दिसतो नाही, आम्ही त्याची भावना केलेली आहे, म्हणून तर आम्ही नागपंचमीला पूजा करतो. तो जर आमच्या शेतामधलं धान्य सुरक्षित ठेवण्याकरता प्रयत्न करतो, तो आमच्या दृष्टीनं देव आहे.
ज्या झाडाला आम्हाला ऑक्सिजन दिला त्या वडाला आणि पिंपळाला सुद्धा आम्ही देव मानलं, आम्ही त्याची पूजा केली. हा देश कृतज्ञतेचा देश आहे. आमच्याविषयी आमच्यासाठी ज्यांनी ज्यांनी काहीतरी केलेलं आहे त्यांच्यामध्ये. आणि महाराज लोक म्हणतात साप विषारी असतो, मला नाही वाटत. एका दवाखान्यामध्ये 3 माणसं भरती होते. पहिल्याला विचारलं काय झालं, ते म्हणे साप डसला. डॉक्टर म्हणे काळजी करू नका, आपण ट्रीटमेंट करू, बरं होईल. दुसऱ्याला विचारलं याला काय झालं, ते म्हणे इंगळ डसली. विष असते म्हणे पण काही हरकत नाही, आता तंत्रज्ञान खूप पुढे गेलं, याचाही इलाज करू. तिसऱ्याला विचारलं याला काय डसलं, ते म्हणे माणूस डसला. ते म्हणे याचा भरोसा घेत नाही. विषारी कोण झालंय? हा विषाचा प्रचार आहे महाराज. मी जेव्हा आज समाजामध्ये फिरत असताना मी पाहलो आमच्या अंतःकरणामधला जिव्हाळा संपला. म्हणून तुकोबारायांनी भाग्यवान म्हणत असताना कोणाला भाग्यवान म्हटलेलं आहे माहिती आहे? जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्तीमध्ये जिव्हाळा असतो. मी एक वाक्य मागं एकदा गीता जयंतीच्या कीर्तनामध्ये वापरलं होतं. 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा. 4-4 महिने त्यांचं काम करतात आणि 4-4 महिने आपल्याला बरं वाटते. पण मला वाटते एक ऋतू असला पाहिजे, त्याचं नाव जिव्हाळा असला पाहिजे. आणि तो फक्त 4-4 महिने नसला पाहिजे, तो 12ही महिन्यात असला पाहिजे. आमचा जिव्हाळा कधी आहे? आम्ही आमचा स्वार्थ पाहून आमचा जिव्हाळा आहे. नागपंचमीच्या दिवशीच नागात देव आहे. नागपंचमी गेली की आपण मारतो त्याला. बरं मारावं लागतं हे जाऊ द्या, पण नाही मारलं तरी काही फरक पडत नाही. आमच्या दृष्टीनं आम्ही आमचा स्वार्थ वापरतो आणि स्वार्थ वापरून, कारण आम्हाला सवय पडलेली आहे द्वेष दृष्टीची, आम्हाला सवय पडलेली आहे स्पर्धेची. महाराज ही स्पर्धा किती वाईट आहे. स्वतःचं सख्ख पोरग होतं प्रल्हाद हिरण्यकश्यपूचं, पण देवासोबतल्या स्पर्धेमध्ये माझा विजय झाला पाहिजे म्हणून स्वतःच्या पोराला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला त्याला. आणि आपण राजकीय क्षेत्राच्या फार जवळून अनुभव घेतो. आपल्या स्वार्थाच्या आड जर स्वतःच्या कुटुंबातला जरी कोणी येत असेल तर त्याचा काटा काढायला सुद्धा माणसं मागं पुढं पाहत नाही. किती विषारी असतील, किती विषारी असतील लोक. फार वाईट परिस्थिती आहे. आताच आपल्या महाराष्ट्रानं तो अनुभव घेतला. आपले उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब गेल्यानंतर 3ऱ्या दिवसापासून जे राजकारण सुरू झालं ना, ते कशासाठी आहे? स्पर्धा. मरणं महाग झालं, मरणं महाग झालं. एक जण दुसरं स्टेटमेंट देते, एक जण तिसरं स्टेटमेंट देते. अरे तो माणूस गेलाय, त्याचा 3रा दिवसही व्हायचा आहे आणि 3रा दिवस होण्याच्या अगोदर जर त्याच्या संबंधामध्ये आम्ही का राजकारण करतोय? देशाच्या हितासाठी नाही करतोय, आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी करतोय. हे ते उदाहरण झालं, आता घडलं म्हणून आपल्याला दिसून राहिलं म्हणून. आणि आपल्याला राजकारणाची उदाहरणं दिली का लवकर कळतात, कारण की आपणही अर्धे आहोतच ना त्याच्यात. हे ज्ञानोबारांची ओवी आहे. माणसाला 2 गोष्टी खूप आवडतात,
एक त्याला आवडते पद आणि दुसरं त्याला आवडते आपण मेलो नाही पाहिजे. एक पद, कोणालाही पद म्हटलं की कोणालाही बरं वाटते. आणि मग हे सगळं करत असताना कोणामध्ये स्पर्धा नाहीये. तुम्ही आजच्या टीव्हीच्या प्रत्येक सिरियल पहा, कोणतीही सिरियल मध्ये कपट कारस्थानाशिवाय काय दाखवलं जाते? कोणत्याही चित्रपटामध्ये कपट कारस्थानाशिवाय काय आहे? आणि आपण तेच पाहतो, तेच संस्कार आमचे असतात. आमची जुनी माय माऊली जेव्हा होती तेव्हा ती माय माऊली स्वयंपाक करत असताना गाणं म्हणायची, भजन म्हणायची. त्यांना गळा आहे, फार चांगल्या पद्धतीनं भजन म्हणायची. आणि भजन म्हणता म्हणता त्या भजनाचे संस्कार त्या अन्नामध्ये जायची. आता या तरुण पोरी मुली काय करतात माहित आहे? ते ऑडिओ स्टोरी म्हणून एक प्रकार आला, मोबाईलवर लावून देतात, स्वयंपाक करता करता ऐकतात. त्याच्यामध्ये काय सांगितलं जाते? काय सांगितलं जाते? आज तरुण पोरांचा जो ट्रेंड आहे तुम्ही बघा, तो ट्रेंड तुम्ही पाहत असताना आम्ही शरीराची हानी करणारे ट्रेंड चालवतो. गाडी चालवता चालवता मोबाईल हातात घेऊन गाडी चालवणं, हे काय आहे? काय आहे हा ट्रेंड? कशाचा आहे? तिथं जाऊ द्या, पोरं आता केस कटिंग अशी करतात, बरं त्याच्यामध्ये स्पर्धा आहे. केस भादरण्यातही स्पर्धा आहे. काय सांगावं या भादऱ्याला? आता कळाव नाही आपल्याला कशा स्पर्धा केली पाहिजे, कशा स्पर्धा केली पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही स्पर्धा करतो या ट्रेंडिंगच्या नादामध्ये, आणि या स्पर्धेच्या नादामध्ये जीव गमावले पोरांनी, जीव गमावले. आयुष्य इतकं सोपं नाही आहे. मी मगा सांगून गेलो की किती महत्वाचं आहे. 1,92,000 किलोमीटर जर रक्त तुमच्या शरीरामध्ये फिरून राहिलं, त्या रक्ताचा दाब किती असेल असं एक संशोधन झालेलं आहे. जर ती नळी रक्तदाबाची जर फुटली ना, तर तुमच्या रक्ताची चिरकांडी ही 30 फुटापर्यंत वर जाऊ शकते. 30 फुटापर्यंत. आम्ही याच्यावर विचार करत नाही. मग इतकं सगळं अनुकूलता जर दिली आम्हाला, तर आम्ही का द्वेष करावा सगळ्यांचा? आम्ही का कोणाकडे कपटाच्या दृष्टीनं पाहावं? एका हिंदी कवीनं फार सुंदर म्हटलं, हम इतने अच्छे रहते थे तो भी लोगों ने हमें कसूरवार समझ लिया, लेकिन जिन्होंने हमारी कमियां निकाली उनमें तो शराफतों की कोई खून भी नहीं नजर आई. त्याच्याकरता दोन व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं ठेवा. जेव्हा महाभारताचा प्रसंग आहे, त्या महाभारताच्या प्रसंगामध्ये 2 व्यक्तिमत्व फार सुंदर आहे. एक आहे युधिष्ठिर, एक आहे दुर्योधन. युधिष्ठिराला आम्ही धर्म समजतो, दुर्योधनाला आम्ही अधर्म समजतो. आणि दोघांची दृष्टी, युधिष्ठिराला विचारलं कोणी वाईट दिसतो का, तो म्हणते नाही. दुर्योधनाला विचारलं कोणी चांगलं दिसते का, तो म्हणतो नाही. कारण की जे चांगले असतात त्यांना चांगलंच दिसते, आणि जे वाईट असतात त्यांना वाईटच दिसते. संतांचं जीवन का चांगलं आहे? एखादी चुकीची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आली तर आपण त्या परिस्थितीनं खचून जातो, पण संत त्या परिस्थितीतूनही चांगला अर्थ घेतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, वैदिक परंपरेनं सांगितलं. कितीतरी उदाहरणं देऊन जाईल तुम्हाला. ऐका, माझ्याकडं फार चांगला मूड आहे आज. ऐका, फार चांगला. सगळ्यात श्रेष्ठ वर्ण जर ब्राह्मण आहे तर प्रत्येकाची अपेक्षा झाली पाहिजे की आम्ही ब्राह्मण व्हावं. तुकोबाराय काय म्हणतात? बरवे देवा कुणबी केले. तुकोबारायांना जे केलेलं आहे, तुकोबाराय त्याच्यामध्ये समाधानी आहे, समाधानी आहे. स्पर्धा कोणासोबत करावी हे तर कळावं. काही लोक कोणाही सोबत स्पर्धा करतात. एक कुत्र्याची जात आहे, त्याचं नाव आहे ग्रे डाउंड. फार खतरनाक कुत्रा आहे, वेगवान असतो.
आणि मग सगळ्यांनी विचार केला की हा ग्रेडाऊन नावाचा जो कुत्रा आहे, या कुत्र्यामध्ये चित्यामध्ये आपण शर्यत लावू. या कुत्र्यामध्ये आणि चित्यामध्ये शर्यत, कारण की चिताही खूप वेगवान आहे, कोण जिंकते तर पाहू. आणि लावली शर्यत. त्या ग्रेडाऊन नावाचा कुत्रा आणि चिता. चिता पळालाच नाही. चिता पळालाच नाही. कोणीतरी चित्याच्या मालकाला विचारलं, म्हणे का हो चिता का पळाला नाही? म्हणे मग चित्याला काहीतरी पाहावं लागेल. तर त्या काळामधला एक व्यक्ती होता ज्याला थोडीशी पशुची हालचालीवरून त्याला भाषा कळत होती. तर त्यानं त्या चित्याचा अंदाज घेतला, त्याच्या मानसिकतेचा. त्या चित्यानं सांगितलं, मी स्पर्धा चित्यासोबत केली पाहिजे, कुत्र्यासोबत स्पर्धा केली तर मी कुत्रा होईल. हे पशुला समजलं. मला काय त्यांचं थोडी सांगायचं आहे. विठाला विठाला आम्ही स्पर्धा कोणासोबत केली पाहिजे हे तर कळावं ना. म्हणून जेव्हा हत्ती चालतो तेव्हा कुत्र भुकतात, पण हत्ती भुकत. हत्तीला माहित आहे आपण जर भुकलो तर कुत्र्यातून आपल्यात काय फरक. म्हणून परमार्थाचे तुम्ही बघा, कोणी लोक जर कोणी एखाद्या माणसाची निंदा करत असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीपाशी जाऊन जर सांगितलं, हो तो तुमच्याविषयी असा बोलत होता, तो म्हणजे ठीक आहे जाऊ द्या ना. तो म्हणत नाही का नाही ते बदमाश आहे. मोठा माणूस असं कधीच म्हणत नाही. हे हलक्या लोकांचे धंदे आहे. तर समजायचं हे कुत्रे आहेत भुकणारे. हेही तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. भुंकती ती द्यावी भुंको, आपण त्याचे नायेसी हो, आपण त्याचे नायेसी हो. मी उदाहरण बोलून जातो, मला तुकोबारा देतात कुठेतरी आधार. भुंकती ती द्यावी भुंको, आपण त्यांचे नये शिकू. नाही, गौतम बुद्धाच्या अंगावर एक जण थुकला आणि गौतम बुद्धाच्या अंगावर थुंकल्यानंतर गौतम बुद्धाला कोणी म्हणा, अरे काय भंतेजी, ती व्यक्ती तुमच्या अंगावर थुंकली, तुम्ही का काय नाही बोललं? ते म्हणे त्यानं त्याच्या खानदानीची ओळख दिली. तो थुकला असेल, त्याला अशी सवय असेल, मी कशाला त्याच्यावर प्रतिसाद द्यायचा? हलक्या माणसाला प्रतिसाद दिल्यानं आम्ही सुद्धा हलके होतो. भारताचं एक मोठं व्यक्तिमत्व होतं यशवंतराव चव्हाण. आणि त्या यशवंतराव चव्हाण जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा शाळेमध्ये त्यांच्या शिक्षकांनी प्रश्न विचारला, अरे तुला कोण व्हायचं आहे? तर शाळेत वर्गामध्ये बरेच विद्यार्थी होते. हे पोरं जसे बसलेले आहेत, ज्याला ज्याला जे आवडते त्यांनी ते सांगितलं. त्या काळामध्ये कोणी नट व्हायचं असेल तर अमिताभ बच्चनचं नाव घेतलं, कोणाला क्रिकेटर व्हायचं असेल तर त्यांनी सुनील गावस्करचं नाव घेतलं. जे ज्या क्षेत्रातले असतील त्याचं नाव घेतलं. कोणी बिचारा एखादा संन्यासी त्याला व्हावं वाटत असेल त्यांनी स्वामी विवेकानंदाचं नाव घेतलं. कोणाला राजा व्हायचं असेल तर त्याने शिवछत्रपतीचं नाव घेतलं. यशवंतराव चव्हाण यांना विचारलं, तुला काय व्हायचं आहे? त्यानं उत्तर फार चांगलं दिलं, मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे, मला दुसरं काही नाही व्हायचं आहे. आणि देवानं प्रत्येकाला वेगवेगळं बनवलेलं आहे. तुम्ही दुसरं बनण्याचा प्रयत्नच करू नका. तुम्ही दुसरे बनू शकत नाही. माझे किती कीर्तन कोणी ऐकले आणि कोणी किती कीर्तन ऐकल्यानंतर जर एखादा नवीन पोरगा असेल आणि त्यानं जर विचार केला की मी विशाल महाराजासारखं कीर्तन करून पाहतो, जमणार नाही ते. विशाल बडे हे वेगळं व्यक्तिमत्व जन्माला आलेलं आहे. तुम्ही त्याच्यापासून चांगलं घ्या. जसं माझे कीर्तनाची एक पद्धत आहे, मी चांगल्या लोकांचं घेतलं तर त्यांचं नाव घेऊन सांगतो तुम्हाला की हे आम्ही नामदेव महाराज शास्त्रींपासून ऐकलं, हे आम्ही मोरारी बापूंपाशी ऐकलं, हे आम्ही गाथामूर्ती राऊत बाबांकडून ऐकलं. काही लोक स्वतःच्या नावानं पावत्या फाडून टाकतात. त्या दिवशी मानस सनातन धर्म कथा झाली आणि तिथं पंडित धीरेंद्र शास्त्री आले मोरारी बापूंच्या कथेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं, बोले बापू हम बच्चे हैं, आपने 3 पीढ़ियां तक कथा की है,
हमारे दादाजी भी कथा सुनते थे, हमारा बाप भी आपकी कथा सुनता था, हम भी आपकी कथा सुनते हैं, आपकी शायरी हम चुराते हैं और हमारे नाम से लगा देते हैं. पण सांगितलं बिचारानं, मोकळ्यापणानं सांगितलं. दिल्लीच्या कथेमध्ये व्हिडिओ त्याचे पण बरेच व्हायरल झाले. आम्ही दुसऱ्याची नक्कल करत असताना ओरिजिनल त्याच्यामध्ये येत नाही. आणि आज सगळीकडे तेच चालू आहे, तेच चालू आहे. पण भक्तांच्या जीवनामध्ये वेगळं आहे. भक्तांच्या जीवनामध्ये वेगळं आहे. आणि ते काय वेगळेपण आहे तेच पहिल्या चरणात. भक्ती प्रेम भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का. मी हा अभंग का घेतला? पंडित वाचक ज्ञानी इथं कोणीच असं मला वाटतं. तुम्ही स्वतःला पंडित वाचक ज्ञानी म्हणत असाल तर माझा त्याच्यावर आक्षेप नाही बरं. आणि यांना भक्ती प्रेम सुख कळत नाही. महाराज ज्यांच्याकडे जास्त बुद्धी आहे ना ते लोक अतृप्त असतात. अतृप्त असतात कारण की त्यांना दुसऱ्यासारखं व्हायचं असतं. अकबर बिरबलाची फार सुंदर कथा आहे साहेब, फार सुंदर. अकबरानं ऐकलं रामायण फार श्रेष्ठ आहे, रामाचा या देशामध्ये किती गौरव होतो. आणि झाला ना गौरव, किती गौरव झाला. 550 वर्षानंतर मंदिर बनल्यानंतर सगळ्यांनी आनंद साजरा केला. तर मग त्या रामाचा का गौरव आहे? त्याच्या नावाचा ग्रंथ आहे रामायण. म्हणजे मी या देशाचा राजा आहे. आणि त्यानं बिरबलाला सांगितलं, ए बिरबल काय, मीही या देशाचा राजा आहे, भारताचा मी राजा आहे, सम्राट आहे मी भारताचा, माझ्याही नावाचं रामायण बनव, माझ्याही नावाचं रामायण बनव. बिरबल म्हणाला काही हरकत नाही, फक्त एक काम करावं लागेल, 1 लाख मोहरा द्या सोन्याच्या आणि 1 वर्षाची सुट्टी द्या. मस्त मोहरा घेऊन घेतल्या, सुट्टी घेऊन घेतली आणि मस्त पोरा बाराले घेऊन फिरू लागला. मस्त हॉटेलमध्ये जा, जेवण करा, हे करा ते करा. एक जण म्हणे रामायण कधी लिहितो? ते म्हणे तू काळजी नको, मी बरोबर लिहितो. आणि सगळीकडे फिरणं चालू आहे, फिरणं चालू आहे. 1 वर्ष संपत आल्या, मोहरा संपल्या, डेट संपली. हा अकबराच्या समोर उभा राहिला. अकबर म्हणे बिरबला आण बरं माझ्यावर लिहिलेलं रामायण. ते म्हणे महाराज सगळं तयारी केली, सगळी तयारी केली, सगळी तयारी केली, रामायणामध्ये सीता आहे. आम्ही तुम्हाला राम समजतो आणि तुमची बेगम म्हणजे सीता. तर रामायण तेव्हा घडते जेव्हा सीतेचं अपहरण करते. तुमच्या बायकोला चोरून नेणारा कोणीतरी पैदा करा, मग मी रामायण लिहितो. कोणीतरी चोरून नेणारा असला पाहिजे ना. जिल्हा अकबर, माझ्या बायकोला कोण हात लावते, बंद कर, रामायण फामायण काही नाही पाहिजे, बंद कर, तुमचं तुम्हाला ठेव, मला काही गरज नाही. चल मग दुसरं घेतली. 1 लाख वापरले, सगळं बुद्धी असलं. आता याला पाहिजे होतं का मला मोठे पण मिळालं पाहिजे. बिरबलानं पुन्हा फसवलं. म्हणे रामायण जाऊ द्या, महाभारत लिहितो तुमच्यावर. महाभारत पण जरा मोठा आहे, 1 लाख श्लोकाचा आहे. रामायण 24,000 श्लोकाचं आहे.
महाभारत 1,00,000 श्लोकाचा आहे. मी तुमच्यावर महाभारत लिहितो, 1.5 वर्षाची सुट्टी द्या, 2,00,000 मोहरा द्या. 1.5 वर्षाची सुट्टी द्या, 2,00,000 मोहरा द्या. पुन्हा मस्त फिरणं चालू केलं, पोरा बाळाले कपडे घेतले चांगले चांगले आणि मस्त सगळं खर्च करणं चालू आहे. 1.5 वर्ष संपत आले. संपत आल्यानंतर बिरबल समोर उभा राहिला. बादशाह म्हणाला, अकबर, ए बिरबल, काय लिहिलं का माझ्यावर रामायण? म्हणे तुम्ही जर पांडव समजले, पांडव महाभारतातलं मुख्य हे आहे, पण मग पांडवाला जे होतं ना ते 5 बायका होते. 1 बायको होती द्रौपदी आणि पांडव किती होते? 5. मग तुम्ही जर पांडव व्हायचं असेल तर तुमची बेगम जी आहे तिला अजून 4 नवरे करून द्या, तेव्हा महाभारत लिहितं. हा म्हणे नहीं नहीं नहीं, ऐसा कुछ रहता है क्या, बंद करो, तुम्हारी महाभारत बंद करो, तुम्हारा रामायण बंद करो. हे म्हणे अजून 3रा पर्याय आहे. कोणता? 3 वर्षाचा वेळ द्या आणि आमचा सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे वेद. ते म्हणे हे 2चे अनुभव चांगले नाही, तुमचे ग्रंथ मोठे कठीण दिसतात, त्याच्याकरता फार कठीण सहन करावं लागते. मला बनायचं. मी कशाकरता मुद्दा सांगलाय? अकबराला राम बनायचं होतं, पण रामासारखं जीवन नाही आहे. अकबराला पांडव बनावं वाटते, त्याच्या नावानं ग्रंथ लिहिला जावा असं वाटते, पण जीवन नाही आहे. महाराज, प्रत्येक महाराष्ट्रातल्या तरुण पोराला वाटते की मी शिवछत्रपती असलो पाहिजे. तो फक्त दाढी वाढवते आणि खून काढते. दाढी वाढून आणि खून काढून शिवछत्रपती होता येत नाही. प्रत्येक महाराष्ट्राच्या पोराला छावा पाहिल्यानंतर वाटते मी धर्मवीर संभाजी महाराजासारखा झालो पाहिजे. पण त्या 40 दिवसापर्यंतच्या वेदना ज्या आहेत ना, त्या वेदना डोळ्यासमोर उभ्या करा. आमच्या कोणत्याही मुलीला वाटत असेल की मी सुद्धा झाशीच्या राणीसारखी झाली पाहिजे, पण तिचं चरित्र वाचा. त्याच्यासाठी तिनं काय कष्ट केलं. सभी लोग मंजिल को तो देखते हैं, सभी लोग मंजिल को तो देखते हैं, लेकिन मंजिल की ओर जाते जाते हमारे पैरों में छाले कितने पड़े हैं वो तो कभी देखो. किती पायाला कष्ट झाले, किती वेदना झाल्या. आज 14 वर्षाच्या वनवासाच्या वेदनेनंतर रामराज्य आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं जीवन जर आम्ही पाहिलं तर त्या जीवनामध्ये स्पर्धा नाहीये कोणासोबत, आणि स्पर्धा नाही आहे म्हणूनच श्रेष्ठता आहे. ज्ञानी याचा शिरोमणी वाटतो का पूज्य पण सगळे लोक ज्ञानोबारायांना मोठं मानतात. स्पर्धा नाही या जीवनात. एक चीनचा दार्शनिक आहे, त्या चीनच्या दार्शनिकानं फार सुंदर एक विषय मांडलेला आहे की संत मोठे जरी झाले ना, कोणाला त्यांचं ओझं वाटत नाही. का नाही वाटत? त्याचं कारण आहे त्यांच्या जीवनामध्ये भक्तिप्रेम आहे.
म्हणून आमच्या वारकरी संप्रदायातली प्रसिद्ध मागणी आहे, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा नको देवा, भक्ती प्रेमा नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, ओ अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, हा फार मोठा सिद्धांत आहे महाराज. भागवतामध्ये एक प्रसंग आहे, उद्धव जेव्हा गवळणीकडे जातो पत्र घेऊन, आणि तो प्रसंग डोंगरे बाबा सांगायचे, हा प्रसंग म्हणजे भागवतकाराची परीक्षा आहे. ते भांडण जे आहे ना ते भक्तीचं आणि ज्ञानाचं आहे. आणि वारकरी संप्रदायाने काय केलं माहित आहे, भक्ती ज्ञान वेगळे नाही ठेवले, भक्ती आणि ज्ञान एकत्र केलं. म्हणून इथं ज्ञानही आहे आणि गाणंही आहे. जे ज्ञानी असतात ते गात नाहीत, पण आम्ही ज्ञानाचे सिद्धांत गाता गाता सांगतो. चित्रपटामध्ये एक गाणं आहे, हर दिल जो प्यार करेगा ओ गाना गाएगा, म्हणू का? मला म्हणायचं नाही बरं चित्रपटातलं गाणं, नाही तर अजून माझ्या नावानं गोंधळ चालू होईल. मी फक्त वेगळ्या मुद्द्यासाठी सांगतो. परमार्थ म्हणजे काय? प्रेम. मग प्रेम जो करेल तो गाणं गाईल. रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, गात 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 अधिकार कमी नाही. नारदानं सांगितलं, भक्ती करायची असेल, भक्ती करायची असेल, यथा व्रज गोपिका नाम. उद्धव गेला कशासाठी होता? सगळ्यात मोठं उदाहरण आहे, पंडित, वाचक आणि ज्ञानी हे शुष्क असतात, ओले नसतात. शुष्क असतात. मी टीका करतो असं समजू नका बरं, नाही तर एखाद्या पंडिताला राग यायचा. तुलसीदास महाराजांनी पंडिताची व्याख्या केली, पंडित सोयी जो गाल बजावे. पंडित तो आहे फक्त जो तोंड वाजवतो. तोंड वाजवल्यानं माणूस भक्तीला लागत नाही. तोंड वाजवता वाजवता त्या अंतःकरणामध्ये कळवळा असला पाहिजे.
साधूच्या अंतकरणामध्ये समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा जर विचार केला तर गजानन महाराजांचा प्रगट दिन आम्ही का साजरा करतो इथे? आम्ही कुठं महाराजांना पाहिलं? ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आम्ही का साजरा करतो? जगद्गुरु तुकोबारायांची बीज आम्ही का साजरी करतो? नाथ बाबांचा जलसमाधीचा उत्सव आम्ही का साजरा करतो? याचं कारण एकच आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये भक्तिप्रेम आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये कळवळ आहे. आमच्या अंतकरणामध्ये कळवळ आहे की नाही हे तुमच्या लक्षात येणार नाही. कदाचित आमच्या बोलण्यामुळे तुम्ही प्रभावित व्हाल, आमच्या बोलण्यामुळे तुम्ही प्रभावित व्हाल. वा 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 महाराज काय बोलतात, वा 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 महाराज काय बोलतात. पण या बोलण्याच्या मागे जर आमचा स्वार्थ असेल की आम्ही या बोलण्याच्या माध्यमातून लोकांना प्रभावित करू, साधू संतांनी ते नाही केलं. साधू संतांचा एक विचार होता. आणि म्हणून बघा ज्ञानोबारायांचे शब्द किती चांगले आहे. तया सत्कर्मी रती वाढू. आम्हाला लोक कीर्तनात येतात, सगळं करतात, कीर्तनातून बाहेर गेल्यावर चप्पलही घालत नाही का, ते खर्रा काढतात आणि तोंडात टाकतात. खरंच तुम्हाला काही कीर्तनाची किंमत आहे? माझी तरुण पोरांना फार कमी असतील इथं, तरी विनंती आहे, पण काय करतोय आपण? मी मगाच सांगितलं की आम्ही आमच्या शरीराचं काय अवमूल्यन करून राहिलो. कधी हे शरीर मजबूत होईल? आज एवढा म्हातारा माणूस कीर्तनात येऊन बसतो, सप्त्याला येतो. कसे काय टिकले हे? वारकरी बनल्यानं तुम्हाला देव भेटतो का नाही हे मला माहित नाही, पण वारकरी बनल्यानंतर तुमचं चुकीचं खानपान तरी बंद करू शकतो, हा आम्हाला स्वाभिमान आहे. आईच्या उदरातून जन्माला आल्यानंतर कोणी काही वाईट म्हणून जन्माला येत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम असलं पाहिजे. आज बोधे बाबा होते, बोधे बाबा तुमच्या इकडे येऊन जायचे, सगळे संत मंडळी तुमच्या इथे येऊन जायचे. जरी मी कदाचित एखाद्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ शकलो नाही, पण जरी शिक्षण घेऊ शकलो नाही तरी या साधू संतांना प्रेमानं पाठीवर हात ठेवला. त्यांचा हेतू एकच होता की बाबा पोरगा आहे, चांगला आहे, भजन करतोय, गळ्यामध्ये माळ आहे, मृदंग वाजवतोय, काही कोणीतरी चांगला झाला पाहिजे. कोणाची ही अपेक्षा नाही आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये बघा, कार्यकर्त्याला नेता बनवून दिलं जात नाही. तो स्वतःसाठी काही प्रतिस्पर्धी तयार करून ठेवू शकत नाही. म्हणून स्वतःच्याच पक्षाचे लोक दुसरे कसे पडतील याच्याकरता प्रयत्न करतात. का करतात? का करतात? स्वार्थ आहे, स्वार्थ आहे. एकमेव शस्त्र असं आहे ते म्हणजे परमार्थ, आणि एकमेव व्यक्तिमत्व या जगामध्ये असं आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे संत. तसा तर देवही स्वार्थीच आहे. देशी तेव्हा आईशी. आणि बघा जेवढा ब्रह्मदेव व्यापक आहे ना तेवढाच भ्रष्टाचारी व्यापक आहे. हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. तपिविन दैवत दिल्या विन प्राप्त, मुझे नाही तो कोण सांगे, मुझे नाही तो कोण सांगे, मुझे नाही तो कोण सांगे. आमच्या अंतःकरणामध्ये जर विचार केला दिल्याशिवाय काहीतरी प्राप्त होत नाही, हे हरिपाठाचं सुद्धा सूत्र आहे.
संतांना तुम्ही काय दिलं पाहिजे? त्यांची अपेक्षा नाही तुम्ही सन्मान द्यावा, त्यांची अपेक्षा नाही तुम्ही त्यांचा आदर करावा, त्यांचा सन्मान करावा, त्यांचा आदर करावा. हे कशासाठी आहे? हे आपला शिष्टाचार आहे. संतांची एकच अपेक्षा आहे, शुद्ध चर्या हे संतांचे पूजन. दीज आर नॉट माय वर्ड्स, हे माझे शब्द नाही आहेत, हे जगद्गुरु तुकोबार यांचे शब्द आहेत. आमचे धोत्र धुवा हे संताची अपेक्षा नसते, ते आमच्यासारख्या महाराजाची असते. आमचे पाय धुवा ही संतांची अपेक्षा नसते, आमच्या संतांची एकच अपेक्षा आहे, तुमचं चर्या, तुमचं आचरण हे शुद्ध असलं पाहिजे. मधून पुन्हा जोडून देतो, आम्ही या कीर्तने आमचं जीवन शुद्ध आहे का? परमार्थाच्या दृष्टीनं सिद्धी सुद्धा महत्वाची नाही, परमार्थाच्या दृष्टीनं शुद्धी फार महत्वाची आहे. शुद्धी आमच्या अंतःकरणात का नाही? कारण की आमच्या अंतःकरणामध्येच प्रतिस्पर्धा आहे. फार मोठा मुद्दा आहे. आज जग जे अशांत आहे ते केवळ या एका गोष्ट, एक शब्द, एवढा शब्द तुम्ही कीर्तनात लक्षात ठेवा, प्रतिस्पर्धेमुळे जग अशांत आहे. छोटे छोटे देश जे सुद्धा आहेत ना, त्या देशामध्ये महाराज त्या हमासचं आणि ते युद्ध झालं, त्या युद्धामध्ये आम्ही 1 तासानंतर जिवंत राहणार आहोत की नाही हे कोणाला माहित नाही. पाकिस्तान एवढा भिकारी आहे, खायला त्याच्यापाशी काही नाही राहिलं, इतकं त्याचं हे चाललं, पण त्याची महत्वाकांक्षा इतकी हलकट आहे. काही शब्द वापरावं वाटत नाही, पण वापरावे लागतात. अशांत करून राहिले सगळे. आणि याचे जे साईड इफेक्ट आहे, याचे जे दुष्परिणाम आहे, आणि हे माणसाच्याच सुपीक डोक्यातून बाहेर निघते. तुम्ही कदाचित तेवढा विचार केलाय की नाही मला माहित नाही, कोणताही पक्षी आकाशामध्ये जेव्हा उडतो ना, तो दुसऱ्या सोबत स्पर्धा करत नाही. कोणताही पक्षी तुम्ही बघा, आकाशामध्ये उडतो. माणूस जमिनीवर चालताना सुद्धा सरळ चालत नाही. आमचे आता अर्धे आयुष्य रस्त्यावरच चालले, अर्धे आयुष्य आमची गाडीमध्ये प्रवासासाठी जावं लागते, रस्त्यावरच चालले. मी हे जेव्हा तरुण पोरं पाहतो ना, हे उन्मत्त झालेले, हे तरुण पोरं आम्हाला ओव्हरटेक मारतात आणि कट मारून जातात. का मारून जातात? त्याला दाखवायचं असते माझ्यापाशी 2 चाकाची आहे, पण मी तुम्हाला ओव्हरटेक मारलं. पण त्याच्या हे लक्षात येत नाही का ज्याच्यापाशी 4 चाकाची आहे तो मस्त एसीत बसून आहे, त्याला ऊन लागून नाही राहिली, आणि ते कट मारता मारता मी जर सटकलो, तुम्ही कुठे जाणार आहे? बरं, ओव्हरटेक करून काय मिळवलं? काय मिळवलं तू ओव्हरटेक करून? काही नाही मिळालं. आज सगळ्या शाळेमध्ये आम्हाला, घरामध्ये आमचा पोरगा तयार करताना सुद्धा आम्ही तर सांगतो, बघ लक्षात घे, तुला मार्क त्या बाजूच्या घरच्या पेक्षा जास्तच भेटले पाहिजे. आम्ही लहानपणापासूनच आम्हाला हे शिकवणं चालू आहे. आणि आताचे जर जुने जे खेळ होते ना, ते सांघिक खेळ होते. आम्ही क्रिकेट खेळायला लावत होतो, पण क्रिकेट खेळायला लावल्यानंतर 11 लोकांनी एकत्रित येऊन विजयाकरता प्रयत्न केला पाहिजे, हा भाव होता. आम्ही कबड्डी खेळायला लावत होतो, कबड्डी खेळत असताना आपली टीम जिंकली पाहिजे, खेळामध्ये सुद्धा संघ भावना होती. आता जे मोबाईलचे खेळ निघालेले आहे, फ्री फायर, संघर्ष, प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे. मी मगाशी सांगितलं, आमचं कीर्तन सुद्धा संघर्षासाठी. मी याच्यापेक्षा चांगलं करतो, मी त्याच्यापेक्षा चांगलं करतो. आमचं गाणं म्हणणं सुद्धा संघर्षासाठी, आमचं वाजवणं सुद्धा संघर्षासाठी. आमच्या जीवनामध्ये संघर्ष नसावा, आमच्या जीवनामध्ये आपुलकी असावी, आमच्या जीवनामध्ये प्रेम असावा, आमच्या जीवनामध्ये सद्भाव असावा. याच्याकरता एकमेव क्षेत्र जर कोणतं असेल तर ते सत्संग आहे. देयर इज नो अदर फील्ड. दुसरं क्षेत्रच नाही, सगळीकडे स्पर्धा आहे. आता वेगवेगळे धर्म आहे. मला एक गोष्ट सांगा, पांडव आणि कौरव असताना धर्म कोणता दुसरा होता? कोणता दुसरा धर्म होता? आणि ज्ञानोबारायांनी ओवी वापरलेली आहे, तिथं दुर्योधनावर एकदम फिट बसते. ज्ञानोबाराय म्हणतात, एका सापानं बेंडकाला गिळलं, एका सापानं बेंडकाला गिळलं. बेंडूक अर्धा सापाच्या तोंडात आहे,
पण त्या बेंडकाला एक माशी दिसली आणि त्या माशीला गिळण्याकरता बेंडूक प्रयत्न करतो. त्या माशीला गिळण्याकरता बेंडूक प्रयत्न करतो. दुर्योधनाची हीच परिस्थिती आहे. महाभारताचं युद्ध डोळ्यासमोर उभं करा. 18वा दिवस संपलेला आहे. का संपला? तर दुर्योधनाची जी मांडी होती त्या मांडीवर भीमानं गदा मारली आणि दुर्योधन आता मेल्यातच जमाय. 1-2 तासाचं जीवन त्याच्याकडे दुर्योधनाकडे शिल्लक आहे आणि त्या 1-2 तासाच्या जीवनामध्ये दुर्योधन पुन्हा 3 जणांना बोलवतो. कृपाचार्य, अश्वत्थामा यांना बोलवतो आणि सांगतो मी अजून मेलो नाही. बरं मरणारच आहे. 2 तासाचं आयुष्य शिल्लक आहे. मी अजून मेलो नाही. हे अश्वत्थाम्या, मी तुला सेनापती करतो आणि माझी तुला पूर्ण सूट आहे. पांडवाचं मस्तक धडापासून वेगळं करून माझ्या पुढे घेऊन या स्पर्धेच्या नादामध्ये काय केलं दुर्योधनानं? महाराज, कौरवाचा वंश नाही राहिला. 100च्या 100 भाऊ मेले. या स्पर्धेच्या नादामध्ये त्यांनी काय केलं? त्या पांडवाचे जे लहान लहान 5 पोरं होते, कृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन स्नान करायला घेऊन गेलेला आहे आणि अश्वत्थाम्यानं त्या द्रौपदीचे जे 5 पोरं आहेत ना, त्या 5 पोराचे मुंडक कापून टाकले झोपलेल्या अवस्थेत. कशानं झालं हे? प्रतिस्पर्धा. आज भाऊ आणि भाऊ या दोघांमध्ये वाद जो होतो तो वाद एकाच विचारामुळे होतो, त्याच्यापाशी कमी माझ्यापाशी जास्त. आदेश रामायणाचा आहे. आदेश रामायणाचा आहे. स्वतःच्या बापाचे शब्द इथं कोणी प्रतिस्पर्धा केली आणि या प्रतिस्पर्धेमुळे सगळं रामायण महाभारत बघा प्रतिस्पर्धाच आहे. त्या मंथरेनं काय केलं? स्वतःच्या मालकिनीच्या मनामध्ये स्वतःच्याच कौशल्या तिच्याविषयी मनामध्ये कुभाव निर्माण केला. म्हणजे काय केलं? स्पर्धा निर्माण केली. तिचा पोरगा जर राजा झाला तर तुला दासी बनावं लागेल, तुला कोणी विचारणार नाही. याच्यामुळे काय झालं? कोण सुखी झालं? बाई सौभाग्यवती असते तोपर्यंत तिला महत्व असते. बाईचा नवरा निघून जातो त्या तिच्या एका मागणीमुळं रामाला वनवास आणि भरताला राज्य, याच्यामुळं तिच्या पदरामध्ये वैधव्य आलं. याच्यामुळं तिच्या पदरामध्ये काय आलं? याच्यामुळं तिच्या पदरामध्ये आलं भरत. जेव्हा परत आले त्या भरताने सांगितलं आजपासून मी तुला आई म्हणणार नाही. काय मिळवलं कैकेयीनं? आजही कोणाचं नाव कैकेयी नाही. एवढी वाईट वागली की आज कोणी कैकेयी नाव ठेवायला तयार नाही. कारण एकच, तिनं स्पर्धा केली. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाकडे आम्ही बघावं आणि महाराज कोणासोबत स्पर्धा करावी? नाथ महाराजांचं जीवन फार सुंदर आहे. फार सुंदर जीवन आहे. आणि नाथ महाराजांचा पोरगा होता हरिपंडित. काशीहून शिकून आला. आणि हे स्पर्धा भाव वगैरे जे आहे ना, हे ज्ञानी पंडित वाचक तुकोबाऱ्यांनी शब्द फार वेगळे वापरले. हे यांनाच त्रास देते स्पर्धा भाव. आणि स्वतःचा बाप आहे. नाथ बाबा म्हणजे एकनाथ महाराज म्हणजे हरिपंडिताचे वडील आहे. पण नाथ महाराजांविषयी सुद्धा हरिपंडिताच्या मनामध्ये स्पर्धा सुरू झाली. मी इतकं शिकलो, लोक माझ्या कीर्तनाला येत नाही. आणि हे कुठे गेले होते? हे पैठण मध्येच राहिले. साधं काहीतरी सांगतात आणि यांच्याकडे लोक काय येतात लोक? महाराज, लोक ज्ञानामुळे येत नसतात, लोक कळवळ्यामुळे येतात. ज्ञानाच्या दृष्टीनं काही गाडगे बाबा काही फार मोठे विद्वान नव्हते. आज ज्यांच्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विदर्भाचं नाव आहे, त्या विदर्भाचं वाघ असणारे रामचंद्र महाराज नागपूरकर. तो जुना काळ होता. रामचंद्र बुवाचे 2-3 अभंग ठरलेले होते. उजळले भाग्य आता, जाणे भक्तीचा जिवाळा, हे चिथोर भक्ती, हे 2-4 अभंग ठरलेले होते. ज्ञानेश्वरीचं प्रवचन असलं की जो होय मज अनन्य शरण, हे ठरलेलं होतं. पण ते शब्द जे होते ना, ते शब्द आज समाजाला जोडून ठेवतात.
दुंडा महाराजासारखे विद्वान जे होते ना, ते दुंडा महाराजांसारखे विद्वान सुद्धा देगलूरकरांच्या मठामध्ये रामचंद्र महाराजांची कीर्तनं ठेवत होते. अंतकरणामध्ये ओलावा होता. काय तुकोबारायांचे शब्द आहेत. नये नेत्रा जड, नये अंतरी कळवळ, हे तो चावटीचे बोल, जनरंजवणे फोल. मला माहित आहे आज समाजाचं मनोरंजन करण्याकरता काय करावं लागते, पण समाजाच्या मनोरंजनाचा विचार जर मी करत राहिलो तर मी ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या शब्दासोबत मी आत्मघात करणार आहे. आज आमची ओळख ज्ञानोबा तुकोबामुळे आहे. आज आमचा विचार एकच असला पाहिजे, तुमचाही विचार एकच असला पाहिजे. आयोजकांना हात जोडून विनंती आहे, कथा कीर्तन केवळ मनोरंजनाकरता नाही आहे. आज हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं दुर्दैव एक आहे, हिंदू धर्म हा केवळ मनोरंजनाच्या मागे लागला म्हणून ज्ञानापासून दूर आहे. आमच्या गरब्यामध्ये गाणे वाजतात, मुझे प्यार हुआ अल्लाह मियां. आमच्या भागवताच्या मंडपामध्ये सैराटचे गाणे वाजतात. आमच्या त्या ब्राह्मणवाडा थडीला कथा होती, एक जण आला मला म्हणे, महाराज मै निकला गड्डी लेके, हे गाणं म्हणा म्हणे. अरे म्हणे त्याचा काय संबंध इथं, काय संबंध काय. भस्मासूर उभे करू नका. हे कथाकार कीर्तनकार जे आहेत ना, हे मनोरंजनाच्या माध्यमातून तुम्हाला लुटून नेतात आणि तुमच्याच डोक्यावर हात ठेवणार आहेत. हे त्यांचे धंदे मोठे होणार आहेत. मी हे द्वेष भावनेनं नाही बोलत बरं. माझ्या हातामध्ये माळ आहे, एका साधूने दिलेली माळ आहे. मी आयुष्यामध्ये कोणाचा द्वेष नाही केला कधी अंतकरणापासून. हे व्यासगा देऊन सांगतो तुम्हाला. गरजच नाही. काय करायचं, का करायचा. एवढं मोठे पण जर दिलं, एवढा मोठा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संत मोरारी बापू, तो मोरारी बापू आम्हाला माळ देतो, आमच्यासोबत रंग पांडुरंग विठ्ठला या भजनावर नाचतो. त्या संतांची दृष्टी पडल्यानंतर अंतकरणामध्ये पाझर फुटतो. अजून काय द्यावं वारकरी संप्रदायाने. का द्वेष करावा कोणाचा, का अंतकरणामध्ये स्पर्धा करावी. म्हणून मी कोणाला फॉलो करत नाही किंवा कोणाची नक्कल करत नाही करत. का करायची. मी सुद्धा विशेष आहे, तुम्ही सगळे विशेष आहे. तुम्ही स्वतःला कमी समजता, हीच तुमची अडचण आहे. माझ्या ज्ञानोबारायांचा फार मोठा सिद्धांत आहे, मोठ्याच्या मागे लागू नका, तुम्ही मोठे बना. मोठ्याच्या मागे लागू नका. तो माणूस जर चुकीचा असेल तर तो तुम्हाला त्याचा फॉलोअर बनून त्याच्यात गुंतून ठेवी, तो तुम्हाला मोठा होऊ देणार नाही. हे आमच्या जीवनामध्ये घडावं. पण पंडित, वाचक, ज्ञानिया हे जे आहेत ना, यांना हे कळत नाही. हे कोणाला कळालं, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडिता वाचका ज्ञानियासी, हे जाऊ द्या. जे योगी जीवनमुक्त आहे त्यांना सुद्धा नाही कळालं. दुसऱ्या चरणात
हृदयामध्ये एक मोठं नाव आहे, ते म्हणजे चांगदेव. कळलं व्यक्तिप्रेम सुख? कळलं? एक मोठे ज्ञानी पंडित ज्यांचं नाव काशीला ज्यांनी अध्ययन केलं, दशग्रंथी पदवी मिळवली. दशग्रंथी म्हणजे 4 वेद 6 शास्त्र याच्यामध्ये जे पारंगत आहे, त्यांचं नाव रामेश्वर शास्त्री. पण भक्तिप्रेम सुख, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त. आणि महाराज विचार तर करा हो, 1400 वर्षाचं आयुष्य आहे. 14 वेळा ज्यानं काळाला परत पाठवलेला आहे, पण तो काळाला परत पाठवणारा 1400 वर्षाचा जो योगी आहे ना, त्या योग्याला सुद्धा ते भक्ती प्रेम सुख कळलं नाही. या भक्ती प्रेम सुखामध्ये काय ताकद आहे? या भक्ती प्रेम सुखामध्ये काय ताकद आहे? जो निर्गुण निराकार आहे, तो सगुण सुख साकार जो झाला, तो भक्तीसाठी झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सुख. कशामुळे झाला? भक्तीसाठी. तो भगवान स्वतः सांगतो, अहम भक्त पराधीना, मी भक्ताच्या अधीन आहे. काय नाही मिळत त्याला. आत्मनिष्ठ जरी झाला जीवनमुक्त, आपण अभिमान बाळगला पाहिजे. आपण आपल्याला काय सवय पडली, मी मगाशी सांगितलं नाही, ते पंडित आहे, ते ज्ञानी आहे, ते योगी आहे, ते जीवनमुक्त आहे. आमचं तो दुर्दैव असं आहे का, जो जीवात्मा असतो त्याला आम्ही महात्मा म्हणतो, कारण की आम्हाला खरा महात्माच भेटला नाही अजून. आमची अडचण ती आहे, आम्ही जीवात्म्याला महात्मा म्हणतो, आम्हाला परमात्मा तत्व कळलं नाही. मग का कळलं नाही? भक्ती प्रेम सुख नाही. महाराज हे तुम्ही फार चांगलं सांगितलं, अनुभवानं सांगितलं, सगळं सांगितलं. मग हे भक्ती प्रेम सुख मिळेल कसं? जेव्हा नारायण तुमच्यावर कृपा करेल. शेवटच्या चरणात तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा करील नारायण,
वाचकाच्या वाट्याला नाही, जे ज्ञानाच्या वाट्याला नाही, जे आत्मनिष्ठाच्या वाट्याला नाही, जे जीवनमुक्ताच्या वाट्याला नाही, जे योग्याच्या वाट्याला नाही, ते कोणाच्या वाट्याला आहे? ते भक्ती प्रेमसुख भक्ताच्या वाट्याला आहे. पण हे मिळेल कसं? तुका म्हणे कृपा करील नारायण. जर त्यानं कृपा केली, आणि तो कोणावरही करत नाही. आमचे काका म्हणे त्या दिवशी तुमचं कालचीच गोष्ट, कालची का परवाची, तुमचं एक वाक्य म्हणे फार आवडलं मला, का देवापाशी भक्त कमी येतात आणि भिकारी जास्त येतात. का कृपा करेल ते? बरं, मागणाऱ्याला तर अक्कल असली पाहिजे. सगळ्यात जास्त काय मागतात? पैसे. पैसे म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी कोण आहे? देवाची. तुम्ही देवाला काय मागता? काय मागतोय आपण त्याला? भक्ती निष्काम असते. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात काही नको, ज्ञानोबाराय म्हणतात काही नको, नाथबाबा म्हणतात काही नको, आम्हाला पाहिजेच 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 पाहिजेच, नाही, कृपा करत नाही. शब्द बघा, तुका म्हणे कृपा करेल नारायण नाही, करील नारायण. करील, कोणावर करील सांगता येत नाही. मग त्यानं कृपा करण्याकरता काही महत्वाचे रस्ते आहेत. काय भक्तीच्या त्या वाटा, ते हनुमंतरायाला विचारावं लागतात. त्या 9 वाटा आहेत. हे 9वीध भक्ती नाही बरं, त्या 9 वाट्या आहेत. मोरारी बापूंचे गुरु त्रिभुवनदासजी महाराज यांनी मोरारी बापूंना एकदा सांगितल्या होत्या. फार महत्वाचा विषय आहे. आता आपल्याकडे वेळ नाही, आपली वेळ संपलेली आहे. पुन्हा मला कधी आठवण द्या महाराज, या विषयावर सांगा काहीतरी. आठवण दिली तर घडल बरं, तर आम्ही विसरून जातो. फार चांगला महत्वाचा विषय आहे. आणि रामायणामध्ये सुद्धा सांगितलेला आहे, तात भगती अनुपम सुख मूला, होई जो संत होई अनुकूला. संत जेव्हा आमच्या जीवनामध्ये अनुकूल होतील तेव्हा भक्तीची वाट आम्हाला सापडते. हे बघा, आमच्याकडे पंथ आहे, त्या पंथाने गेलेले पथिक आहे आणि परिणामही आहे. पंथही आहे, पथिकही आहे आणि परिणामही चांगला आहे. तो परिणाम काय आहे? ते पथिक कोण आहेत? पथिक म्हणजे ज्ञानोबार आहे, पथिक म्हणजे तुकोबार आहे, पथिक म्हणजे ज्यांचा उत्सव आपण साजरा करताय ते समर्थ सद्गुरू गजानन महाराज, ज्यांनी पंढरपूरची वारी केली, त्याच रस्त्याने गेले. परिणाम काय आहे? आपण जगात पाहतो, अमेरिकेमध्ये सुद्धा मंदिर आहे. आमच्या गावामध्ये 2 बनताय आता, लहान बोरीतही बनवून राहिला, मोठ्या बोरीतही बनवून राहिला. एका बोरीतल्या याचं भूमिपूजन मीच केलं, दुसऱ्याच्या याचं मीच करणार आहे. आमचे काका आहेत तिथे ट्रस्टी. माझ्या वाट्याला हे फार मोठं पुण्य आहे. मंदिराचे भूमिपूजन, मंदिरातली स्थापना. आज एका मंदिराचा कळस बसून आलो. ब्रह्मचार्याला लोक खाली राहू देत नाही, वर तर चढवतात कळस. पडले तरी चालते, पण आम्ही हुशार आहे, आम्ही फक्त खालून हात लावतो. कल्याण असो तुमचं. हा विनोदाचा भाग आहे. पण संत अनुकूल झाले पाहिजे आणि ते भक्ती प्रेमसुख आमच्या अंतःकरणामध्ये आलं पाहिजे, तरच आपला परमार्थ सफल होईल. आपण धानोरा फरशी या नगरीमध्ये बऱ्याच वर्षापासून, आता मलाही आठवून नाही राहिलं, मी बऱ्याच वर्षापासून येतोय. आणि इतक्या पहिले आमचे उमाटे काकांनी बोलवलं, त्याच्यानंतर आता पाटेकर जे अध्यक्ष साहेब आहेत ते, आणि सगळी मंडळी, सगळं तुमचं ट्रस्ट. मला नावं माहीत नाही, मी भुलून जातो नाव. मला नावं पाठच होत नाहीत माझी, ते अडचण आहे माझीवाली, त्याच्यामुळे आम्ही थोडे मागे आहोत. पण आनंद आहे, आम्ही साधू संतांची नावं घेण्याकरता इथं जे येणं होते ते गजानन महाराजांसाठी येणं होते. एकदा हात वर करा, महाराजांचं एकदा भजन करायचं, सेवेला पूर्ण केलं. काही जणांनी केले, काही जण करून राहिले, जण पाहून आरामशीर करू. गण गण गणात होते, गण गण गणात होते,
भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडिता वाचका ज्ञानियासी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त परिभक्ती सुख दुर्लभत्या तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म ठाई पडे. या अभंगाचं आज पहिल्यांदाच दुपारी डोक्यामध्ये आला आणि डोक्यामध्ये आल्यानंतर आज काहीतरी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे काही बोलवल्या गेलं ते समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची कृपा आहे. आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या साधू संतांची ती कृपा आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभकामना आहे. सगळी महाराज मंडळी ज्यांनी कीर्तनाकरता सुंदर अशी साथ दिली, मृदंगाची साथ दिली, सगळ्यांविषयी माय माऊल्या पुरुष वर्ग ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांच्या विषयी अंतकरणामध्ये अत्यंत करुणा आहे. आपल्या जीवनामध्ये अशीच भगत व्यक्ती वाढावी हीच मंगल कामना या व्यासपीठावरून व्यक्त करतो. पुनश्च एकदा सांगतोय, कदाचित काही मुद्दे पुन्हा ऐकावं वाटत असतील तर तुमच्या गावचं नाव टाकलं, तारीख टाकली, ते कीर्तन यूट्यूबला अपलोड होते विशाल महाराजकडे या चॅनलला. हे फक्त याच्यासाठी करणे आहे का हा जो अट्टहास केला जातो काय ते ठरलेलं नसते. त्याच्यामुळे मग पुन्हा कोणता विषय मांडला जाईल नाही जाईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे हे रेकॉर्ड करून त्याच्यातले काही चांगले सूत्र सुद्धा इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून पोहोचवले जातात. हेतू एकच आहे, रील लाईफमध्ये गुंतू नका, रिअल लाईफ मजबूत करा. तेव्हा आपला देश समृद्ध होईल, राष्ट्र समृद्ध होईल आणि धर्म समृद्ध होईल. झालेली सेवा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला इथेच पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय.